नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये सर्वांचं 2024 मध्ये खूप खूप स्वागत आहे। आत्तापर्यंत तुम्ही छान छान रेसिपी जशा पाहिल्या तशाच आपण या वर्षी करणार आहे आणि नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे। मी आता काय करते तर बनाना मोदक, म्हणजे आपण हे बनाना वापरून, केळी वापरून हे साधारण 4 ते 5 दिवस टिकणारे असे मोदक करणार आहे। चवीला अतिशय छान आहेत, घरातल्या साहित्यात कमीत कमी खर्चामध्ये होणारे आहे। त्याच्यासाठी आपण हा साचा वापरतो किंवा हे असं घेतलेलं आहे। तर तुम्ही अपर्णास किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। पाहत राहा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। चला तर आपण करूया लगेच सुरुवात। आता आपण 4 केळी घेतलेली आहेत। आपण करतो आहे केळाचे मोदक। अप्रतिम चव असते। आता बघा, नवीन वर्षाच्या सगळ्यांना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पहिल्यांदाच अगदी ह्या वेळेला अंगारकी संकष्टी आलेली आहे। संकष्टी म्हटलं गणपतीचं काही की आपण आठवणीने मोदक करतोच। तर हे आता आपले केळाचे मोदक आहेत। 4 पिकलेली केळी घ्यायची आणि ही याची मॅश करायची, मिक्सरला नाही फिरवायची, नुसती अशी एकदम मऊ करून घ्यायची। अशी मऊ एकदम केळी झालेली आहे 4ही। आपण आता इथं पाव कप किंवा पाव वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। ते तूप आपण असं कढईमध्ये गरम करणार आहे आणि यामध्ये आपण सगळी केळी ही घालायची आहे आणि छान परतायचं आहे। गणपती बाप्पा मोरया। चांगलं हे असं परतून घ्यायचं की त्याचा वास मस्त यायला पाहिजे। अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू, म्हणजे दोन्ही मिळून आपण अर्धी वाटी हे मिक्सरमध्ये पावडर करणार आहे। आता या केळांमध्ये आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा थोडासा फ्राय करायचा, भाजला जायला पाहिजे, कच्चा राहायला नको। केळाबरोबर आता हे फ्राय झालेला आहे रवा पण छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। आपल्या छान बऱ्याच रेसिपी व्हायच्या आहेत। ऑर्डर केलेली आहे, ही सुद्धा सगळी घालायची आहे, त्याची टेस्ट छान येणार आहे। आणि आता मात्र आपल्याला थोडंसं याच्यावर दूध शिंपडायचं आहे, म्हणजे अगदी काही चमचे, आणि वाफ येऊन द्यायची की रवा कच्चा राहू नये यासाठी। केळामुळे ते झालेलं आहे मिश्रण चांगलं, पण तरीही थोडंसं दूध घालते मी। हे बघा, अगदी थोडं, अर्धी वाटी पण नाही, अर्ध्याच्या अर्ध पाव असं दूध घातलेलं आहे। ह्याला आता आपल्याला झाकण ठेवणार आहे। वाफ आल्यानंतर इथे आपण अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे, की आपल्याला वेळ लागायला नको म्हणून। लगेच विरघळते आणि मिक्स होते। पांढरे शुभ्र छान असे मोदक होतात। तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल, प्रथम पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रसादाला छोटे मोदक तुमचे एवढ्या साहित्यामध्ये साधारण 20 तरी होतील। 20-21 मोदक आपण गणपतीला करतो तसे, आणि हे टिकणारे आहे, त्याच्यामध्ये फार प्रमाणात ओला पदार्थ काही नाही आहे, म्हणजे दूध अगदी थोडं घातलेलं आहे, त्यामुळे हे टिकतात सुद्धा 4-5 दिवस। आधी करून ठेवले तरी चालतात। यामध्ये आपण इलायची पावडर घातली आणि आता हे सगळं मिक्स करायचं। चांगली वाफ आलेली आहे आणि आता आपण हे थोडंसं कोमट झालं की मोदक करायचे आहेत। हाताने तुम्ही गोल वाटीतनं करा किंवा तुमच्याकडे मोदक करायचं असेल त्याने करा, पण करता येतात आपल्याला असे। या याने छान होतात। पंचखाद्य मोदक करतात तसेच हे आहेत, हे तुम्हाला प्रसादासाठी अतिशय उपयोगी होतील। असा आपण साचा घेतलेला आहे आणि या साच्याला असं 3 ठिकाणी हे ठेवणार आहे मी, किंवा डायरेक्ट भरलं तरी चालतं, ज्याला जशी सवय असेल तसं। आणि हे पूर्ण बंद करून असं दाबायचं। तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर तुमच्याकडे अशी मूद असेल
तेही तुम्ही वापरा. आणि हे करा, असं घट्ट बंद करायचं आणि असं गणपती बाप्पा मोरया. हे बघा, थोडंसं टोक नाही झालं ना, परत ठेवून मी व्यवस्थित टोक त्याला येण्यासारखं दाबते, म्हणजे त्याला टोक येईल. दाबायचं व्यवस्थित. आता टोकाला गणपती बाप्पा मोरया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे हे केलेले आहेत. मंडळी, नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. तुमच्या आरोग्य मुख्य उत्तम राहू देत. आरोग्य छान असलं की आपण काहीही करू शकतो, आपल्याला माहिती आहे. आणि आत्तापर्यंत जशी मला या 5-6 वर्ष साथ दिली तशीच द्या. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णा पेंडुरकर किंवा अपर्णाज किचन.